या स्पर्धेमध्ये केले त्यांचेही आम्ही मनापासून स्वागत करतोय। या 24 लाईव्हचा जो प्रवास आहे संदेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा अगदी गावापासून आकाती देशांपर्यंत गेलाय आणि असाच प्रवास त्यांचा पुढे राहावो अशी आमची इच्छा असेल। जाऊया मॅच कडे। दुसरी मॅच तुमच्या समोर आहे आपटे विरुद्धात मुळगाव आणि यातून एक संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार आहे आणि त्यामधला पहिला षटक घेऊन येतोय उमाशंकर। उमाशंकर विरुद्धात बबलू उर्फ अतुल गोल फलंदाजी मार्कवर आहे। पहिलाच बॉल उमाशंकरचा। गेम स्टार्ट। पहिलाच बॉल रिवर्स फटका आल्या आल्या स्वागत केलं आमदार ट्रॉफी मध्ये आणि या षटकाराच्या साहाय्याने संघाचं खातं आणि स्वतःचं खातं उघडतोय। दुसरा बॉल ऑन साइडला खेळलाय। पहिला फटका खेळला होता रिव्हर्स स्वीप, दुसरा फटका खेळला फाईल लेग क्षेत्रामध्ये। 2 बॉल मध्ये 10 धावा कस्तुरी 11 आपटे संघाचे। काय बॅटिंग चालू अतुलची मैदानामध्ये। सांगितलं होतं की अतुल विरुद्ध उमाशंकर अशी मॅच आहे आणि अतुल एकटा 50 धावा कुटण्याची ताकद ठेवतो आणि 10 धावा त्यांनी 2 बॉल मध्येच केल्या। उलटॉस बॉल रिव्हर्स फटका क्षेत्ररक्षक उपस्थित आहे पॉइंट मध्ये। कुठलीही धाव मिळवली नाहीये परंतु प्रयत्न खूप चांगले करतोय बबलू। बबलूने बऱ्याचशा अशा पारी खेळल्यात की त्या पारीने आपटे संघ पुढे दाखल झालाय आणि त्याच पारीची आता योगेश शेलारकडनं अपेक्षा आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच पारीचा आता खऱ्या अर्थाने गरज आहे टीम आपटेसाठी। पुढचा बॉल ब्लॉकल मध्ये फेकलेला उमाशंकरने आता कमबॅक करण्याचं ठरवलंय। एक धाव लेझी क्रिकेट पाहताना एक धाव समोर समोर चोरली जाते आणि 11 धावा फलकावर लागताना कस्तुरी 11 आपटे संघाची टीम दोन्ही चांगले आहे। शुभम गोडविंदे मागच्या मॅच मध्ये 19 बॉल 60 धावा त्यांनी खेळल्या आणि या स्पर्धेमध्ये आम्ही मुख्यतः दावेदार आहेत हे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि आता ही सुद्धा त्याच खेळीची गरज मुळगाव संघाकडनं सुद्धा त्याकडनं पाहायला मिळणार आहे। परंतु इथे पहिली सुरुवात कशी असेल, आपटे संघ 4 ओव्हर मध्ये किती धावा जमवणार याकडे सुद्धा आता लक्ष असणार आहे। उमाशंकरचं षटक चालू आहे। 2 बॉलवर त्यांनी मार खाल्ला परंतु 2 बॉल आपल्यातून टाकले। फुलर लेनचा चेंडू आणि ब्लॉकल मध्ये फेकलेले बॉल आपल्याला पाहायला मिळाले। पुढचा बॉल पुढे टाकलेला हा बॉल क्षेत्ररक्षक चेंडूचा वेध घेतो। शुभम गोडविंदेने आपल्यातून झेल पकडले। स्वतः गेला, स्वतःनी जबाबदारी हाताळली आणि विकेट मिळवली फलंदाजाची। प्रणय नवीन बॅट्समन मैदानामध्ये गेल्या। मागच्या मॅचचा हिरो मैदानामध्ये जाताना यंग टॅलेंटेड खेळाडू मैदानामध्ये जातोय आणि आता बबलूला त्याला साथ द्यावी लागेल। अब्रार बाद झाला। धावसंख्या आहे ती 11 वर 1। बबलूने एकट्याने त्या धावा केल्यात 11 आणि अशीच चांगली खेळी करावी लागेल आपल्या टीमसाठी। पुढचा बॉल
रडप मध्ये वैद्य क्रिकेट आपल्याला पाहायला सर्वांच्या नजर या मॅच कडे लागून राहिल्यात. सुरुवात चांगली झाली आपल्या टीमची. सरळ मारलेला फटका चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. बबलूच्या बॅटीमधून आलेला हा षटकार. गेले आणि या 5 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू काढावा लागेल प्रणय आणि बबलूला. शुभम क्षेत्ररक्षण सजवताना कारण पॉवर प्लेचा षटक संपल्यानंतर फ्लाइंग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक लावण्यात आले. लेग स्लिप मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा आहे. पॉइंट मध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केलाय आणि एक कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक केलाय. म्हणजे अगदी तुम्ही पाहिलं तर ऑफ साइड कव्हर करण्याचा प्रयत्नात मुळगाव संघ. हवेत बॉल लेग साइडला मारलेला अगदी स्क्वेअर लेग मध्ये मारलेला हा बॉल सिंगल मिळवले. सिंगलच्या मदतीने 18 धावा कस्तुरी 11 आपल्या संघाच्या. दुसरी मॅच संपल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या राऊंड मधली पहिली मॅच खेळताना आपण पाहतो दोन्ही संघांनी एक संघाला पराभूत केलं. मुळगाव संघाने लक्ष वडगाव संघाला परास्त केलं आणि शिवसाई पोयजे संघाला आपल्या संघाने परास्त केलं. आणि ही दुसरी मॅच या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळते. आपल्या संघाचा बबलू हा एकटा 17 धावसंख्येवर वैयक्तिक खेळतोय आणि टीमच्या धावसंख्या आहे ते 18. शुभम गोडविंदे एक अष्टपैलू कामगिरी करणारा खालापूर विभागामधला खेळाडू. मागे मारण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजीचे चमक दाखवताना आता पाहायला मिळते. अग्रेसिव्ह क्रिकेटर आहे शुभम गोडविंदे. कारण अगदी शेवटपर्यंत सामना नेण्याची ताकद या खेळाडूकडे आहे आणि त्याच गोलंदाजाकडे गोलंदाजी आता कर्णधारांनी सोपवले. यानंतर लवजी संघ या स्पर्धेमध्ये वाशिवली संघाविरोधात खेळणार आहे. यावेळी चांगला फटका दर्जेदार फटका सीमारेषेच्या बाहेर बबलूच्या बॅटिंगमधून हा षटकार. आपल्याला पाहायला मिळेल. स्लोवर डिलिव्हरी चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतो आणि व्हाईट बॉलच्या साह्याने धावसंख्या 25. गौरव घोसाळकर स्वतः क्रिकेटर आहेत आणि दोन्ही टीम त्यांच्यासाठी सारखे आहेत. त्यामुळे त्यांनी जो डिसिजन दिलाय त्या डिसिजन वर आपल्याला ठाम राहावं लागेल. स्क्वेअर लेगच्या भूमिकेमध्ये अंकिश तांबडे, रेस्ट पंच आपल्याला पाहायला मिळतात रोहित पाडगे आणि राज घोसाळकर. लोकल मध्ये फेकलेला बॉल मिड विकेट मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग मिड विकेट मध्ये सिंगलच मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल 26 धावा फलकावर लागताना संपूर्ण या स्पर्धेची मेहनत अगदी सर्व सहकार्याने या स्पर्धेला उभा केलंय.
50,000चा पहिला धनादेश असलेली स्पर्धा आणि उद्घाटन खूप चांगल्या थाटामाटात झालं आणि त्याचबरोबर आता तिसरा दिवस या स्पर्धेचा आणि उद्याचा शेवटचा दिवस आहे आणि उद्याच्या शेवटच्या दिवशी पंचायत समितीमधले सर्व संघ 8 संघ आता खेळताना आपल्याला पाहायला मिळतील म्हणजे उद्या रोहित पाडगेला आपण पाहणार आहोत मैदानामध्ये रोहित पाडगेला पाहणार आहोत गौरव घोसाळकरला पाहणार आहोत सिद्धेशला पाहणार आहोत राज घोसाळकरला पाहणार आहोत असे चांगले चांगले खेळाडू आपल्याला या मैदानावर दिसतील परंतु उद्या आपल्या घरच्या मैदानावर यांचा परफॉर्मन्स चांगला होणार का हा प्रश्नचिन्ह इनसाइड एज चेंडू सरळ जातोय सीमारेषे पलीकडे ही आउटफील्ड फास्ट आहे या आउटफील्ड वर चेंडू पडल्यानंतर चेंडू गोळीच्या वेगाने बाहेरच जाणार या 4 धावसंख्येच्या मैदानाने धावसंख्या पोहोचलेली 30 वर दोन षटकामध्ये धावा आल्या त्या 30 धावा तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल आणि तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज येतोय रुपेश गोलंदाजी मार्कवर बबलू मैदानात आहे आणि प्रणय सुद्धा मैदानात आहे दोन्ही चांगले सेट झालेले बॅट्समन मैदानात आहेत आणि ही जोडी फोडण्यामध्ये प्रयत्न करावा लागेल गोलंदाजाला यानंतर मॅच असेल लवजी विरुद्ध वाशिवली दोन्ही संघाने कमिटीशी पहिल्यांदा संपर्क साधा लवजी संघ या स्पर्धेमध्ये दाखल झालाय वाशिवली संघ चौकार आणि सहज मारलेला हा चौकार आणि या चौकारे साईने 34 धावा फलकावर चौतीस धावा फलकावर 35 धावा फलकावर लागल्या त्या टीमच्या गोलंदाजी मार्कवर रुपेश आहे आणि इथं क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलं तर बदल केला जातो डावखुरा फलंदाज समोर आलाय डावखुरा फलंदाजाचा आव्हान आता समोर आहे त्याचमुळे खरं तर क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आला पहिल्या षटकामध्ये भरपूर वार केले 17 धावा फलकावर लागवल्या दुसऱ्या षटकामध्ये 13 मध्ये दोन्ही षटक खूप मागणे पडले टीम मोडगावसाठी आणि तिसरं षटक मार्गिस्ते त्यामध्ये 2 चेंडू आतापर्यंत संपुष्टात आले
मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत होता प्रणय, डॉट बॉलच्या साहाय्याने धावसंख्या 35 वर थांबवली गेली. अगदी लक्ष असलं पाहिजे बॉलवर, लक्ष असल्यावर चेंडू बरोबर आपण मारू शकतो, परंतु लक्ष असणं फार महत्वाचं आहे. मोहन तरकुडे यांचं आगमन या स्पर्धेमध्ये झालंय. आमचे साथी समालोचक. डॉट बॉल अजून एक येतोय आणि या डॉट बॉलच्या साहाय्याने धाव फलक येत असतील. ऑन साइडला मारलेला फटका, गॅप मधून चेंडू जातोय. उमाशंकर चेंडूच्या खाली येतोय. एकच धाव मिळते दोन्ही फलंदाजांना आणि एक धाव संख्येच्या मदतीने धाव संख्येमध्ये बदल. 36 धावा धाव फलकावर लागल्यात आणि रुपेशचं जे षटक आहे ते आता सक्सेसफुली पडताना आपल्याला पाहायला मिळतं. फक्त तरी 6 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्यात टीमसाठी. कमबॅक करून दिले रुपेशने आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामधील आणि समोर आहे बबलू. रिव्हर्स फटका मारला, परंतु क्षेत्ररक्षण तिथं आधीच लावलं होतं. एकच धाव मिळणार आणि एक धावसंख्येच्या मदतीने सर्वात चांगलं षटक पडलं या इनिंग मध्ये रुपेश येज आणि धावसंख्या पोहोचली ती 37 वर. इलेव्हन आपल्या संघाचे म्हणजे आता लगाम लावण्यात यश आलं, कारण 7च धावा दिल्या रुपेश या गोलंदाजाने आणि शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सिमरन. स्विंगर, अगदी स्विंग करणारा हा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वर समोर असेल अतुलचं आव्हान. पहिलाच बॉल मंचाच्या डोक्यावरून मारलेला हा खणखणीत षटकार. हवेत बॉल आणि चेंडू. अजून एक 2 षटकार, बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत त्या बबलू कडनं. येस, थँक्यू. आता बबलू कुठला बॉल निवडणार? दोन्ही बॉलवर त्यांनी 2 षटकार मारले, दोन्ही वेगळ्या वेगळ्या बॉलवर. धावसंख्या पोहोचली 49. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला केलं डीप फील्ड क्षेत्रामध्ये. एकच रन मिळेल बबलूला आणि 1 रनच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 50 धावा. अर्धशतक कंप्लीट. अतुल आपल्या वैयक्तिक 43 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय.
जसं मी पहिल्या मॅच मध्ये शुभम गोडविंदे सारखं बोललो होतो की या खेळाडूची विकेट घेतली तर बरी होईल, नाही तर 50 धावा एकटा कुटेल. आणि शुभम गोडविंदेने 19 बॉल मध्ये 60 रन केले आणि आता 43 धावसंख्येवर बबलू एकटा खेळतोय. अजून एक षटकार, 49 धावा वैयक्तिक धावसंख्येवर खेळताना. एक धाव दूर अर्धा शतकापासून. मगाशी मी सांगितलं होतं की असे खेळाडू आहेत की ते एकटे 50 धावा करतात. त्यामध्ये शुभम गोडविंदे आणि दुसरा बबलू. एक धाव दूर असेल आपल्या अर्धा शतकापासून. आणि षटकार 50 धावा कंप्लीट. अतुल, अभिनंदन असेल तुझं. या स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक. ज्या खेळाडूच्या बॅटीतून पहिलं अर्धशतक आलं होतं त्याच्या विरुद्ध दुसरं अर्धशतक. धावसंख्या पोहोचलेली 62 वर. बबलूने मारल्या 2 क्षेत्ररक्षकाची चुकी आणि 59 धावसंख्येची खेळी केली. मॅरेथॉन खेळी 59 धावसंख्येची. बबलू कडनं टाळ्याच्या गडगडामध्ये स्वागत करा बबलूचं सुद्धा की अगदी मॅरेथॉन खेळी आपल्या संघासाठी केली. आणि टीमच्या धावसंख्या पोहोचलेली 66. 67 धावसंख्येचं लक्ष असेल मुळगाव संघासमोर.
छत्रपती संभाजी राजे यांचा आज सोहळा अर्थातच राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला जाईल। त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मानाचा मुजरा घेऊन जातो मैदानामध्ये। या मॅच कडे आपण वळूया। मॅच कडे प्रेक्षकांच्या नजरा आहेत। अर्थातच एक बिग मुकाबला, एक बिग फाईट पाहायला मिळेल। कालापूर तालुक्यातील मुळगाव संघ, दुसरीकडे पनवेल परिसरातील आपटा संघ, ज्याला आपण पाहतोय जो एकमेकांच्या विरोधात खेळ करतोय। पाटला होतोय 24 चेंडूमध्ये 67 धावांचा। अर्थातच या पाटलाचा पुरावा आता गोलंदाजाला द्यावा लागेल। गोलंदाजी मार्गावर गोलंदाज डाव्या हाताचा प्रणयला आपण पाहतोय। पंचांना विनंती, सामन्याची सुरुवात आपण लगेचच करायची आहे। पहिला चेंडू यावेळेस पंचांच्या उजव्या बाजूने डाव्या हाताचा गोलंदाज तयार, स्ट्राइक एंड वरती उजव्या हाताचा शुभम। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय अति घाई संकटात नाही, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र रुपेशला आपला विकेट बहाल करावी लागली। एक धाव मात्र जोडली जाईल स्कोर कार्ड वरती। एका धावांना धावांचा श्री गणेश झालाय, पण याकरता महत्वाचा एक मोहरा टिपला जातोय। रुपेश जो या मैदानावरती अभिराज्य करू शकला असता, त्याला पॅव्हलियन मध्ये बसण्याची संधी दिली गेली। यावेळेस तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आनंद मात्र मैदानामध्ये आहे, जो मुळगाव संघाची आनंद आणि आनंदाचं वातावरण करू शकतो। पण त्याची बॅट आता मात्र चालली पाहिजे। ज्याच्या बॅट मधून चौकार षटकार येणं अपेक्षित असेल। पाटला होते 67 धावांचा, एक धाव पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर। दुसरा चेंडू फिरून मारण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग पाहायला मिळाला। बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये। उर्वरित काम यष्टीक्षकानं केलं। निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली। शुभम आता मात्र विचार करत असेल। यावेळेस सुरेख चेंडू, पायचीची जोरदार अपील होते। पंचांनी अपील नकारली। पंच चाणक्य आहेत, पंचांनी बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे। अनुभवाची सिजोरी घेऊन मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय गौरव घोसाळकर आणि लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अंकित तांबडे। मोठी शृंखला आहे। 50,000 रुपयाचा रोख पारितोषिक आहे। चमचमती ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते। बॅटची लिडिंग एज घेतली आहे। अशा वेळी पुन्हा एकदा अपील झाली। अपील मध्ये जोश जास्त होता, उत्साह कमी पाहायला मिळाला। 4 चेंडूचा खेळ झालाय, 3 धावा धावफलकावरती। धावफलकावरती धावा आल्या 4। या षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शेष आहे। स्ट्राइक एंड वरती शुभम, त्याची बॅट थोडी शांत आहे, पण आता त्याला शांत बसून राहता कामा नये। उलटा चेंडू शुभम सारख्या फलंदाजाला, आणि हा चेंडू फेकून दिला। अर्थातच लॉंग ऑफ, क्षेत्राच्या बाहेर दणदण करणारा षटकार। समाप्तीनंतर एक गडी बाद 10 धावा येतात। आता येणारे 18 चेंडू आणि 57 धावांची गरज। 18 चेंडू 57 धावा। शुभम जोपर्यंत खेळपट्टीवरती उभा असेल तोपर्यंत मी तर म्हणेन जमेची बाजू असेल मुळगाव संघाची, पण या शुभमची विकेट या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरू शकते। अर्थातच कस्तुरी 11 आपटा संघासाठी, आणि त्या विकेटच्या शोधामध्ये आता नौका गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाजी मार्गवर येतोय अजर।
तर अजर पहिला चेंडू घेऊन यावेळेस तयार झालाय मार्कवर स्ट्राइक एंड वरती आनंदला आपण पाहतोय. यावेळेस खडी खडी स्ट्रोक लगावला लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या बंद चेंडू सीमारेषा ओलांडताना 4 धावांसाठी चौकार. माझे कारल्याचे तुम्ही पद्धतीने स्कोर कार्ड वरती वाढ टोटल 14 हा आकडा स्कोर कार्ड वरती. यावेळेस सुरेख चेंडू गरंगात जातो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत आपण पाहिलं एक धाव मात्र मिळेल कॉर्नर रिजन मध्ये प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. या प्रणयनं पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चं किताब जिंकलं होतं. हा दुसरा सामना आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपल्या समोर आहे. यानंतर अजूनही बरेचसे सामने खेळवले जातील पण या सामन्यामध्ये आता काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. शुभ स्ट्राइक एंड वरती बोलजी मार्ग पुन्हा एकदा अजर या षटकातील तिसरा चेंडू घेऊन तयार. सुरेख चेंडू होता. यावेळेस चेंडूने उसळी घेतली. बॅटची लीडिंग एज घेऊन आपण बघतोय चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये पाहायला मिळाला. कोणत्याच पद्धतीची धाव मात्र आली नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. जसजसे चेंडू निर्धाव जाणार तसं एक मनोवैज्ञानिक दबाव अर्थातच दडपण येणार ते टीम मुळगाव संघावरती. जसजसे चेंडूवरती मोठे फटके येणार तसा खेळ रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळू शकतो. पण यावेळेस पंचांच्या माध्यमातून इशारा येणं अपेक्षित असेल. स्वेअर चेंडूचा इशारा येतोय. पंचांनी आपला डिसिजन मागे घेतलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉल आहे. बॉल काउंट केला जाईल. पंचांनी दिलेला निर्णय अंतिम असेल. पंचांचा निर्णय येईलच पण तोपर्यंत पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. तर यावेळेस पंचांच्या माध्यमातून 9 चेंडूचा इशारा आला. यानंतरचा येणारा चेंडू असेल फ्री हिट. एक फलंदाजासाठी या रणरणत्या उन्हामध्ये मेजवानी अर्थातच अस्वाद. एक धाव वाढेल. एका धावेच्या मदतीने 16 धावा स्कोर कार्डवरती आल्या. यावेळेस फ्री हिटच्या या चेंडूवरती मोठा फटका खेळला जातोय. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. चेंडू फेकला. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्डवरती वाढ टोटल 18. टोटल 18 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस बिग हिट चेंडू लांबच लांबचा उंच असलेला एक घातक विस्फोटक फटका 6 धावांसाठी.
ज्या फटक्यावरती 6 धावांची मोहर उमटवली त्या 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ टोटल 24 चा आकडा क्रॉस होतोय. अर्थात 2 डझन धावा धावफलकावरती पूर्ण झाल्यात. 67 धावांचा पाठला होता असताना 24 चा आकडा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यात 24 धावा धावफलकावरती टीम मुळगाव संघाच्या विरोधात खेळ आपण पाहतोय. अर्थातच कस्तुरी 11 आपटा संघाचा गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा गोलंदाज अझर दय्या. सुरेख चेंडू यावेळेस आपण बघितलं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडूला तिथे 1 धाव मात्र पूर्ण झाली. एका धावाच्या मदतीने दुसरं षटक समाप्त झाले. पंचांचा इशारा आलाय आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 25 धावा धावफलकावरती 67 धावांचा होतोय पाठला. ऐकू एक सुंदर संगीत डीजेच्या माध्यमातून 25 धावा धावफलकावरती. मीना आहे ती जिंकण्यासाठी 41 धावांची 42 धावांची गरज आहे. यावेळेस बॅक टू द बॉलर चेंडू अडवला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. समीकरण बदललं. येणारे 11 चेंडू आणि 42 धावांची गरज. उलटा चेंडू हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय 6 धावांसाठी षटकार. यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय फटका कॉर्नर रिजनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो की काय असं वाटलं होतं पण क्षेत्ररक्षकाने निर्णायक क्षणी चांगला क्षेत्ररक्षण केलं पण 2 धावा मात्र वाचू शकले नाही. 2 धावांच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागल्यात त्या 33. शेवटचे 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू सीमारेषा ओलांडताना अर्थातच कॉर्नर रिजनच्या बाहेर अप्रतिम लाजवाब सुंदरतेने नटलेला ब्युटिफुल षटकार. आणि गरज आहे विजयासाठी 28 धावांची. यावेळेस पुन्हा एकदा उठवतो फटका चेंडू आर पार कडक षटकार. धावा आल्या 67 धावांचा पाठला होत असताना 45 शेवटचे 7 चेंडू आणि 22 धावांची गरज.
7 चेंडू 22 धावा. सामना अजूनही कोणी जिंकलं नाही, सामना अजूनही कोणी हरलं नाही. सामन्यामध्ये एक का जवाब पत्ता से ठोशा अर्थात एक काढणी टक्कर आपल्याला पाहायला मिळतीये. अशा वेळी गोलंदाज मात्र अडचणीत सापडला. एखादा अचूक टप्प्यावरती टाकलेला चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय टीम कसोरी लेव्हल हप्ता संघाला मॅच मध्ये आणू शकतो, पण एखादा मोठा फटका झटका देऊ शकतो. यावेळी चेंडू गेला आरपार. ऑन स्ट्राइक एंड वरती असेल तर स्ट्राइक एंड वरती असणार शुभम. शेवटचे 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. मॅच अजून संपली नाही. मॅचचा क्लायमॅक्स सुरू आहे. धिएट अजून बाकी आहे.
यावेळेस सुरेख चेंडू पडल्यानंतर झपकन इष्टरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अतुलनं मात्र कमबॅक केला. अनुभवाची शिजोरी आहे अतुलच्या पाठीशी. बऱ्याच मोठ्या शृंखल्यामध्ये आपलं अस्तित्व त्यांनी कायम ठेवलंय, पण या शृंखलेमध्ये आपण बघतोय आतापर्यंत झाले 3 चेंडू, शेवटचे 3 चेंडू आणि गरज आहे 10 धावांची. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. हा चेंडू यावेळेस उजव्या बराच बाहेर फेकला जातोय. अतुल थोडासा विचार करतोय आपल्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा कमबॅक करावा लागेल. शुभमला मात्र आता येणाऱ्या 3 चेंडू मध्ये करायच्या 9 धावा. यावेळेस फटका 2 क्षेत्ररक्षकाच्या मधोमध जातोय. 6 धावांसाठी षटकार. आणि वैयक्तिक खेळ मात्र 49 धावांचा चालू आहे तो शुभमचा. म्हणजे या 2 चेंडू मध्ये जर 3 धावा पूर्ण झाल्या तर शुभमची 50 धावांची खेळी पूर्ण होऊ शकते. यावेळेस हलक्या हाताने फक्त फ्लिक केलाय. झेल पकडण्याची संधी नाही मिळत. चेंडू गेला आरपार. विजयी षटकार. आणि अशा रीतीने शुभमचाही वैयक्तिक 50 धावा क्रॉस होत आहे. तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. टीम वाशिवली संघाचा कर्णधार विनंती व्यासपीठावरती या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट मुळगाव संघाचा खेळाडू असेल. तुला सांगताय गो एक वीरा, तुझा भगत आहे मी खरा. तुला सांगताय गो एक वीरा, तुझा भगत आहे मी खरा. तुम्ही भला पहाड. हॅलो 17 चेंडू आणि 55 धावांची खेळी त्यांच्या नावावरती जोडली गेली. शुभम